नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यातील कचरेवाडी या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी फॅशन फ्रूटची शेती केलेली आहे. तर प्रामुख्याने आपल्याकडे बघायला गेलं तर फॅशन फ्रूट ही ब्राझील किंवा आफ्रिका या ठिकाणी पिकणारी पिके आहेत. तर हे आपल्याकडे बघायला मिळत नाही. तर इथं एक अनोखा प्रयोग केलेला आहे. तर या पिकाला वातावरण कसं पाहिजे, हे पीक आपल्याकडे म्हणजे साध्य होतंय का आणि या पिकातून उत्पन्न किती निघतं, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार, माझं नाव शुभांगी पांडुरंग बरं, मुक्काम पोस्ट कचरवाडी, नेमगाव, केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ही पीक आता किती दिवसापासून आपल्याकडे आहे? हे आपल्याकडं आपण पहिल्यांदा म्हणलं तर ही सगळी दुनियाच स्मार्ट होत चालली आहे. मग स्मार्ट आपण का व्हायचं नाही, आपण शेतकऱ्यांनी का मागं राहायचं, म्हणून ही स्मार्ट होण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. आणि फॅशन फ्रूट 5-6 वर्ष झालं आम्ही करतोय. हे नवीन पीक आहे. तसं तर आपल्या महाराष्ट्रात तर पहिल्यांदाच आम्हीच केलं 1 एकर. धाडस म्हणजे ही सोपं नव्हतं करणं. आणि ह्याचं 3 गुंठ अगोदर सुरुवातीला केलं. ही राजस्थानवरून रोप आणली ह्याची थोडीशी, आणि त्या 3 गुंठ केलं. त्याच्यानंतर 1 एकराचा प्रयोग केलेला आहे आम्ही. म्हणजे ह्याच्या अगोदर कोणती कोणती पिकं घेत होता तुम्ही? आता ह्याच्या अगोदर डाळिंबीचा आगर म्हणून तर आपला पुणे जिल्हा किंवा इंदापूर तालुका प्रसिद्धच आहे. मग सुरुवातीला डाळिंब होतं. गारपीट ज्या वेळेस झाली त्यावेळेस नवीन पिकं करायचा शोध घेतला आम्ही. मग हे फॅशन फ्रूट, जांभळ, परत मलबेरी, आपलं मलबेरी, गोल्डन बेरी, डाळिंब, सीताफळ अशी पिकं घेतोय. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे डाळिंब होतं त्यावेळेस ड्रॅगन फ्रूट तर आपल्याकडे म्हणजे भागात कुठं बघायला मिळत नाही. तर ड्रॅगन फ्रूट आपल्या इथं लागवड करायची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? ड्रॅगन फ्रूट आहे कुठं कुठं, पण ही फॅशन फ्रूट आम्ही नवीन केलेलं आहे आणि गॅक फ्रूट केलेलं आहे नवीन. मग ती फॅशन फ्रूट लागवड करायची कशी संकल्पना सुचली? माझा मालक असंच नवीन प्रदर्शन हे आम्ही दोघं पण बघतो. प्रदर्शनातून आम्हाला नवीन काय पीक मिळतंय का हे शोधत असतो. आणि ही आम्हाला एक ह्याचा फॅशन फ्रूटचा नवीन एक शोध लागला, म्हणून आम्ही ह्याची रोप 3 गुंठ्यासाठी अगोदर आणली. 3 गुंठ केलं. पुन्हा आम्ही आता 5 वर्ष झालं 1 एकर केलेलं आहे. म्हणजे हे पीक आपल्याकडं साध्य होते का? हो, होत या. आम्हाला आतापर्यंत कसलीच अडचण आलेली नाही. म्हणजे ही पीक लागवड करताना रोप कुठून आणली तुम्ही? राजस्थानवरून. ही पीक लागवडीसाठी जमीन कशी पाहिजे? खडकाची असू द्या किंवा काळी माती असू द्या, फक्त थोडासा निचरा झाले पाहिजे जमीन. पाणी साचून राहिलं नाही पाहिजे. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य या की ही पीक भर पावसात सेटिंग होत आहे, असा आम्हाला अनुभव आलेला आहे. की ह्याला काय दुसऱ्या पिकाला किंवा शेवगा झालं, दुसरी नाजूक फुलांचं झालं, ही फुल आहे नाजूक, पण सेटिंग पावसातच होतंय. म्हणजे ही रोप काय किमतीनं तिथनं म्हणजे खरेदी केली तुम्ही? कशी पोच झाली? आता ही जाग्यावर जाऊन आणल्यामुळं आम्हाला कमीच रेट भेटला. पण ह्याची रोप जरा थोडीशी प्रक्रिया करून तयार करावी लागतात, त्याच्यामुळे थोडा रेट पण जास्तच आहे रोपांचा. म्हणजे ह्याची रोप कशी मिळते ती नेमकं? म्हणजे आता आपण थोडी प्रक्रिया करून ह्याची रोप बनवतो या. मग आता तुम्ही पण चालू केले रोप बनवायला? हो. आणि जांभळाची आमची नर्सरी आहे, फळ रोप नर्सरी म्हणून शासन मान्य आहे. तर आम्ही फॅशन फ्रूटची पण तयार करून देतोय. ऑर्डर असेल तर तयार करून देतोय. ह्याची लागवडीपासूनची थोडी माहिती सांगा की, म्हणजे रोप आणल्यानंतर लागवड कशी केली काय? आता ह्याचं अंतर 10 फूट असं या, आणि 7 मधलं अंतर जर धरलं तर 7 फुटाचं या. म्हणजे आपल्याला ह्याचा हेवी मटेरियल वापरून द्राक्षाचा जसं टीजिंग या तसं करावं लागतंय, का तर ह्याचं वेट जास्त या. आणि फळांचं वेट कमी या, पण वरची वेल जर धरलं
आणि पावसाचं पाणी थांबतं या, त्याच्यामुळे ह्याला जास्त हेवी मटेरियल वापरून टीजिंग करावं लागतंय. ह्याचं म्हणजे असं रोपांवर जर विचार केला तर एकरात आता म्हणजे तुमचं 1 एकर प्लॉट आहे, हा. तर एकरात किती संख्या आहे रोपांची? एका एकरामध्ये 500 रोपं बसतात. एका एकरामध्ये 500 500 रोप. रोपं बसतात. तरी एका एकराला पूर्ण लागवडीपासूनचा खर्च किती येतो म्हणजे लागवड करेपर्यंतचा? आता ही मटेरियलचं तर कमी जास्त होत्यात रेट. हं. म्हणजे आम्हाला सुरुवातीला 3 लाख रुपये टीजिंगला गेलं. हं. आणि रोपांना काय थोडं, आणि ही कळक मध्ये कळक वापरावं लागतो एवढा खर्च. हं. आणि विशेष म्हणजे ह्याला मटेरियल वापरायचं नाही. हं. मटेरियल वापरायचं नाही, तणनाशक नाही, आणि एकदम नॅचरल. ह्याला औषधाचा एकही स्प्रे लागलेला नाही आम्हाला. हं. औषध नाही, मटेरियल नाही, फक्त शेणखत लागतंय. हं. आणि ह्याला खुरपणी पण लागत नाही, का तर ही वरती वेल गेल्यामुळं ह्याला गवत येत नाही खाली. हं. 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 म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून हे पीक चांगलं आहे. हं. हं. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही लागवड केली, लागवड केल्यापासून ह्याचं पीक किती दिवसात धरता येतात आपल्याला, आणि ते कशा प्रकारे धरलं जातं? लागवड केली आपण तर एका वर्षात ही चालू होतंय. हं. आणि 5 वर्ष तर आम्हाला ह्याची अडचण आलेली नाही. वेल पण टिकून राहिल्यात, आणि आता रानावर थोडंफार अवलंबून राहतं या, हं. पण वेल जास्त जात नाहीत असं निदर्शनात आलं या. आणि चांगलंच वाटतंय हे पीक आम्हाला. ज्या वेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस किती रोपं म्हणजे तुमची गेली ह्यातनं, म्हणजे खराब झाली? एकही रोप गेलेलं नाही. हं. पण ज्या वेळेस ह्याला 4 वर्ष झाली, हं. त्यावेळेस कुठंतरी एक माशी म्हणा किंवा खरुताय म्हणा, काय म्हणा, असा गोल राऊंड मारतीया. हं. मोठं अंगठ्यावाने जरी असला का नाही वेल, त्याला एक करकुंजा पाडती असा, आणि तिथं ती वेल जातोया. एवढी आम्हाला अडचण आली, बाकी काहीच अडचण नाही. हं. हं. म्हणजे आता लागवड केल्यापासून म्हणजे तुम्ही म्हणला वर्षात पीक निघतंय, हो. तर त्या वर्षापर्यंत ह्याला म्हणजे काय काय करावं लागतं तेवढी माहिती सांगा की. आता सुरुवातीला आपण लागण करताना 10-7 वर लागण केलेली या. आता ह्या रोपातलं आणि ह्या रोपातलं अंतर 7 या, हं. आणि असं 10 या. हं. तर अशी लागण केलेली या, आणि खत टाकायचं या. आता सुरुवातीला काहीच करायचं नाही, फक्त रोपं लावायच्यात. हं. आणि वर्षानंतर आपण मार्च एप्रिल मध्ये छाटणी करतो. हं. छाटणी ह्या का हिथून केलेली, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष हिथं, तिसरं वर्ष हिथं, असं कुठं पण एका फुटावरून छाटणी करायची आपल्याला. आणि 2च ब्रँच ह्याच्या वरती न्यायच्यात. ही आडवं झालं वेलवर्गीय आहे ही. वेल आडवं झाल्यानंतर ह्याला फ्रूट आणि लागायला सुरुवात होती या, फुलं कळी चालू होती या. हं. हं. आणि हे भर पावसात सेटिंग होतंय. म्हणजे ही पीक कितव्या महिन्यात धरावं लागतंय? ही मार्च एप्रिल मध्ये छाटणी करावं लागते या. मार्च एप्रिल मध्ये हा. छाटणी करायची? जून जुलैला तर सेटिंग होतं या. हं. ऑगस्ट सप्टेंबरला हे चालू होतं या. चालू झाल्यापासून फास्ट सगळं फास्टच होत जातं ह्याचं. हं. हं. म्हणजे ज्या छाटणी केल्यानंतर आपण पुढं म्हणजे औषधं ही कोणती सोडावी लागते ती काय? औषधं एकही सोडलेलं नाही ह्याला आतापर्यंत. म्हणजे ह्याला खत लागतच नाही? शेणखत लागतं या. दुसरं इतर खत रासायनिक बिलकुलच टाकलेलं नाही. हं. रासायनिक नाही, तुमचं औषधाचा एकही स्प्रे नाही. हं. मी 99% सांगेल तुम्हाला की ह्याला बिलकुलच औषध आणि मटेरियल नाही म्हणून. हं. 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 म्हणजे आम्हाला गरज पडली नाही. पुढच्या वर्षी किंवा पुढं कधी वातावरण जसं बदलल तसं सांगता येणार नाही. हं. हं. आणि ह्याला पाणी वगैरे किती लागतं? पाणी 2 दिवसाला थोडं थोडं ड्रिपने सोडलं तरी चालतंय. हं. ज्या वेळेस म्हणजे आता माल निघायला येतो त्यावेळेस एका झाडाला किती सेटिंग होतं याचं एका वेलाला? असं टप्प्याटप्प्यात सेटिंग होतं. हं. आणि भरपूर. आता हे 1 एकराचा प्लॉट आहे, हं. तर ह्याला 4-4.5 टन उत्पन्न निघतं. 4-4.5 टन? हो. का तर ह्याला वजन नसल्यामुळं ही पिकायला लागतं. हं. त्यावेळेस वजन ह्याचं घटतं. हं. ही ज्या वेळेस हिरवं असतं त्यावेळेस वजन असतं, पण वजन घटतं पिकल्यानंतर त्याचं. हं. हं. ह्याची तोडणी वगैरे परत कसं असतंय? किती दिवसाला तोडणी तर तोडा खूप असतो? सोपी ह्याची. हं. ह्याला देठच आहे तसा, हं. असं लगेच हातामध्ये येतंय. हं. हं. ह्याला कातर लागत नाही किंवा काहीच लागत नाही, सहज तोडल्या जाते. हं. हं.
म्हणजे किती दिवसाला तोडणी होती ह्याची पीक चालू आपल्या झाल्यापासून? गरजेनुसार तोडायचंय. आता आपल्याला काम आहे, 8 दिवस तोडता येणार नाही तरी आपण थांबू शकतो याला. म्हणजे काय अडचण येत नाही का ती खराब वगैरे होत नाही का? अजिबात खराब होत नाही. तुमचं एका एकरातलं लय झालं तरी 10 ते 20 किलो थोडं पडल्या जातं का तर ती ज्यावेळेस सेटिंग झालेलं असतं आणि ती थोडा असं कोमेजलेलं जातं फळ, त्याच्यामुळे तेवढंच पडतं. बाकीचं एकही फळ तुमचं खराब होत नाही. ह्या फळाचं म्हणजे शरीरासाठी हे काय फायदा येतं का काय? हे तसं बघितलं तर खूप लाभदायक आहे फळ. हं. ही पेशी मेंटेन करतंय सुरुवातीला आपल्या. हं, आणि ह्याचा जर ज्यूस पिलं ना हं, दिवसभराची एनर्जी येते हं. ह्यात खूप म्हणजे आता मला इंग्लिश काही येत नाही, हं. पण ह्याच्यात भरपूर कंटेन आहेत आणि हे चांगलं आहे शरीरासाठी. हं, हं, हं. आता महत्वाचं म्हणजे ह्याचं मार्केटिंग हे निघल्यापासून म्हणजे ज्या वेळेस तुमची तोडणी चालू होती त्यावेळेस ही कुठं पाठवता तुम्ही, माल कसा विक्री होतो? आता ह्याचं कसं पुणे मुंबईला चालतं या, हं, पण आता ऑर्डर जर पडली, आता माझा मुलगा बेशी ॲग्री झालाय अमर, हं, तर अमेझॉन, बिग बास्केट हं. ह्या कंपनीला देतोय आपण मॉलला. हं. आणि तुमचं गुजरात, जामनगर ह्या ठिकाणी पण पाठवला जातोय माल ही. हं, हो, थोडं कॉन्टॅक्ट करून पाठवलं जातं या. हं, आणि हे सगळ्यात चांगलंच फळ आहे हे. हं. काय रेट बसते या मालाला? आता रेट कमी जास्त होतात, हं. प्रत्येक वर्षी कमी जास्त रेट होतात. तरी आता आता सध्याला माल चालू आहे ना तुमचा आता तोडायला? हा, तरी आता किती दिवस झालं चालू आहे माल तोडायला? आता जवळजवळ 1 महिना झाला तोडतोय माल ह्याचा. 1 महिना झालं. हो, तरी एका तोड्याला किती माल निघतोय? आता एका तोड्याला आपण 500 किलो तोडू शकतोय, 400 तोडू शकतोय, 200 किलो तोडू शकतोय. किती पण आपल्याला तोडता येतोय ते तेवढा तोडायचा, जशी गरज असेल तसं. हं, हं. आता तरी किती माल गेला तुमचा महिन्यात एका? एका महिन्यात आता 1 टन भर धरायचा. 1 किती टन दिवसाला घ्या. तोडा घेता आता तुम्ही? आता आमची ऑर्डर रोजच पडते, त्याच्यामुळे आम्हाला रोजच काढावा लागतो. हं, हं. रोजच आता म्हणजे हा. तोडा आणि रोज ऑर्डर पडते, रोज काढावा लागतो. कुठं पाठवता ही माल? आता हे काय अमेझॉन, बिग बास्केटला देतोय हं. आणि जामनगर पण असं गुजरातला हे पाठवतोय. आणि आपला नेहमीचा माल पुणे मार्केटला जास्त जातोय, मुंबईला पण जातोय. हं, हं. हो, काय रेट बसला आता ह्या चालू पिकाला? हो का. आता 50 रुपयापर्यंत, 50 रुपयापासून हं. 150 रुपयापर्यंत ह्याचं मार्केट असतंय. हं, पण कमी तर येत नाही. हं, 50च्या खाली ह्याचं मार्केटच होत नाही. हं, हं, हं. म्हणजे आता सरासरी तुमचा माल काय रेटने गेला तरी? सरासरी धरायची 100ने धरायची किंवा 50 पासून 70 रुपया, 70, 50, 100 ह्या रेंजमध्ये जातो. हं. आणि मॉलला म्हटलं तर त्याचा रेट वेगळं राहतात. हं, हं, हं. एका एकरात 4.5 टन निघतोय म्हणला काय? हो, तरी म्हणजे वर्षाला ह्याचं एक पीक होतं का 6 महिन्याला होतंय? नाही, आपण एकदा वर्षातून एकदा छाटतो आणि ती 4 महिने पीक चालतंय. वर्षातनं 4 महिने ह्याचं पीक चालतंय. हो, तरी म्हणजे वर्षाला ह्या एकरातून किती उत्पन्न निघतंय निव्वळ बघा, निव्वळ 3 लाख रुपये तर आपण धरायचं वर्षाला? हा. आणि त्यातनं ह्याला खर्च किती होतो? खर्च ह्याचा बघितला तर काहीच नाही ह्याला. हं, एक 50,000 रुपये धरायचं, हं. निव्वळ आपल्याला 3 लाख रुपये तर पदरात पडतात. हं, हं, हं. असं हे पीक आहे. हं, हं. आता तुम्हाला किती क्षेत्र आहे इथं? आता हे आम्हाला क्षेत्र बघा, अर्धा एकरापासून आम्हाला 10 एकर क्षेत्र हं, निव्वळ कष्टाने घेतलेलं आहे. हं, त्यात हं. माझी पिकं आहेत बघा, प्रामुख्याने म्हणलं तर जांभळ, हं, पेरू आहे, त्यात डाळिंब आहे, मलबेरी, फॅशन फ्रूट, गोल्डन बेरी हं, आणि नवीन एक पीक केलं या गॅक फ्रूट. हं. मग अशी नवनवीन पिकं घेतोय आम्ही. म्हणजे नवनवीन पिकं घेण्यामागचं काय कारण आहे म्हणजे? आता स्मार्ट सगळीच होत चालल्यात, मग मी पण विचार केला की स्मार्ट आपण पण व्हायचं शेतीत, हं, असा मी निर्णय घेतलेला आहे. हं, हं, हं. म्हणजे ही पिकं करताना तुम्हाला म्हणजे ह्या पिकात अडचणी वगैरे काय जाणवल्या का? अडचणी भरपूर येतात. हं, नवीन पिकं करायची म्हणलं थोडं रिक्स राहतं या, हं, पण आपण जिद्दनची काठी अजिबातच सोडायची नाही. हं, जिद्दनची काठी नाही सोडली तर प्रत्येक पिकात हं, आपण यशस्वी होणार म्हणजे होणारच. हं, हं, हं.
असा निश्चयच करते या. हा. आणि काळ्या आईने आपल्याला दिलंय ना हे करायला, तर आपण त्याचं सोनं केल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे जर आता कोणाला ह्या पिकाची लागवड करायची असली तर तुम्ही रोप पण म्हणजे देताय ना आता चालूला? हो, रोप पण तयार करून, ऑर्डर असेल तर रोप तयार करून देतोय. ह्याचं म्हणजे कसं या, ह्याचं जरा उगवण क्षमता कमी आहे, थोडी प्रक्रिया करून आम्ही रोप तयार करतोय आणि देतोय. म्हणजे रोप तयार करून आणि ते जे जर कोणी म्हणजे ही लागवड केली त्यांना तुम्ही रोप दिल्यापासून मार्गदर्शन करता? हो, मार्गदर्शन आम्ही करतोच. तुमचं डाळिंब असू द्या किंवा पेरू असू द्या, काळ्या रात्री कधीही फोन केला तरी माझा मुलगा पण उचलतो आणि मालक पण उचलतात. मार्गदर्शन आम्ही करतोच. का तर शेतकऱ्याला सांगायचं नाही, मग कुणी सांगायचं? बरोबर आहे. नाही तरी पण कसं होतं माहिती आहे का, शेतकरी पण असं म्हणजे आपल्या समाजात म्हणा, भागात कसं आहे, एखादं जरी पुढं चाललं तर त्याला मागं खेचण्याचं प्रमाण जास्त आहे. ते खेचण्याचा शेतकरी मग शेतकरीच म्हणायचं नाही की आपण आता पुढे चाललोय, आपण पण 4 माणसांना पुढे घेऊन जायचं, असा आमचा तरी निर्णय असतोच. ठीक आहे. तुमचा एकदा म्हणजे मोबाईल नंबर सांगा की, मुलाचा असेल किंवा घरच्यांचा? 99 22 07 34 32. ठीक आहे, धन्यवाद.